पाहतोय आपण की जे चिमुरडी जी आहे जी घटना झाली होती खरं तर तुला आपले प्रतिनिधी सागर आव्हाड त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण थेट जाऊयात त्यांच्याकडे। सागर, आपण पाहिलं अमितेश कुमार पोलीस आयुक्त यांनी आंदोलकांना तिथं समजूत घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। आंदोलक ऐकायला तयार नाहीत। आता त्या ठिकाणी काय घडतंय, कारण पोलिसांकडून धरपकड करतानाची ही दृश्य समोर येत आहेत, नेमकं काय घडतंय? नक्की आपण जर पाहिलं तर ॲम्ब्युलन्स जी आहे ती आता पोलिसांनी काढलेली आहे आणि याच ॲम्ब्युलन्समध्ये या चिमुकलीचा मृतदेह होता। आता तिच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत तेही केले जाणार आहेत। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाले होते आणि या आंदोलकांना बाजूला करण्याचं काम जे आहे ते पोलिसांनी केलेलं आहे। पोलिसांनी आता या आंदोलकांची धरपकड जी आहे ती सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती सोडलेली आहे। पोलीस ॲम्ब्युलन्सला वाट करून देताना पाहायला मिळत आहेत। आंदोलकांकडून पाण्याच्या बाटल्या ज्या आहेत तेही फेकण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पूर्ण वाहतूक जी आहे ती आता या ठिकाणी सोडण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर पोलीस आक्रमक झाले आणि त्यांनी या ठिकाणी ज्या पद्धतीने इथे बळाचा वापर करण्यात आला, ज्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या मुलीच्या वडिलांच्या कॉलरला पकडून उठवण्यात आलंय। या पद्धतीने न्याय मागितला आम्ही, सरकार आम्हाला न्याय देत नाही का? पाहतोय या ठिकाणी खरं तर आक्रमक झालेले आहेत, संतप्त नागरिक आहेत। एकूणच गेले 4 तासापासून मुंबई बेंगलोर हायवेवर जे आंदोलन जे आहे ते करण्यात येत होते, आत्ता पोलिसांनी बळाचा वापर करून या ठिकाणावरून हटवलं आहे आणि या ठिकाणी पोलीस आयुक्त असतील किंवा पुण्यातील अनेक अधिकारी असतील या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यांनी या ठिकाणी आपण हे अजूनही पाहतोय या ठिकाणी मोठ्याने धरपकड सुरू आहे। या ठिकाणच्या सगळं पूर्णतः या ठिकाणच्या नागरिकांना हटवण्याचं काम केलं जातंय। पोलिसांनी काही जणांना मारल्याचाही आरोप जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला आहे। नसरापूर या ठिकाणी जी दुर्घटना झाली त्या दुर्घटनेसंदर्भातल्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी हे सगळे नागरिक जे आहेत ते 6 वाजल्यापासून रस्त्यावर उतरले होते आणि आता आपण पाहतोय हे सगळ्या नागरिकांनी पोलिसांनी या ठिकाणी चर्चा केली। चर्चा केल्यानंतर यातून काहीही निष्पन्न झालं नाही आणि हे निष्पन्न न झाल्यामुळं पोलिसांनी या ठिकाणी बळाचा वापर करत जी वाहतूक कोंडी 6 तासापासून जवळपास 6 वाजल्यापासून झाली होती ती आत्ता सोडवण्यात येते। मुंबई बेंगलोर हा महामार्ग आहे, जवळपास 4 तास हा महामार्ग संपूर्णतः बंद होता आणि पोलीस अधिकारी आहेत माझ्यासोबत या ठिकाणी। आपण पोलीस अधिकारी तुम्ही बोला नाही जात ताई, आपल्या ब्राह्मण समाजावरती अटॅक झालाय। बहिणी असल्या असत्या तर माझ्या आई बहिणी असल्या